अर्थसंकल्प सादर होताच सोन्याच्या भावात झाली प्रचंड मोठी उलथापालथ. ग्राहकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता जे लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी खुशखबर. आत्ताच काही मिनिटांपूर्वीच निर्मला सीतारामन, देशाच्या अर्थमंत्री, यांनी अर्थसंकल्प सादर केलाय आणि त्यामुळे सोन्याच्या भावात जी घट झालीये, जी घसरण झालीये, ज्याने संपूर्ण सराफा बाजारात उत्साहात आणि आनंदाचे अगदी जल्लोषात वातावरण पसरलं आहे. जणू काही सोन्यांच्या दुकानांमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे असे चित्र दिसते. 2026 मध्ये जानेवारी संपला, फेब्रुवारी सुरू झाला आणि नेहमीप्रमाणेच अर्थसंकल्प प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही सादर झाला. अर्थसंकल्पात सर्वसामान्य माणसासाठी अतिशय आनंदाचे निर्णय घेतले असून इन्कम टॅक्समध्ये मोठी सूट दिली आहे. पण सोन्याच्या बाबतीत एकाचा निर्णय त्याच्यात घेतलाय की ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः तोंडावर आपटला. सोन्याच्या भावात एकाच दिवसात इतकी मोठी घसरण याआधी कधीच झाली नव्हती. गेल्या 21 वर्षांचा रेकॉर्ड मोडणारी एक अशी ऐतिहासिक घटना आज घडली आहे. आता तुम्ही जर आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे जर भाव बघितले तर तुम्ही आनंदाने नाचल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसापासूनच सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली होती. सोन्याने 1,80,000चा आकडा टच केला होता. 2 दिवसापासून सोनं 2,000, 5,000 अशा रुपयांनी घसरत होतं. पण आज अर्थसंकल्पामुळे आज सोन्याने घसरणीचा रेकॉर्ड मोडलाय. याला कारण फक्त अर्थसंकल्प नसून जागतिक स्तरावर देखील भारताचा डंका वाजला आहे. अमेरिकाच्या विरोधात भारताने एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे अमेरिका नेस्तनाबूत झाली आणि ज्यामुळे भारत जिंकला आणि भारतीय सोन्याच्या भावामध्ये त्याचा फरक दिसून आला. गेल्या 1-2 वर्षापासून सोन्याच्या किमती आभाळ गाठत होत्या, पण आज अर्थसंकल्पाच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमती अगदी जमिनीच्या खाली कोसळल्या आहेत. आजची ताजी भाव मग काय आहे हे व्हिडिओमध्ये पुढील 2 सेकंदात तुम्हाला लगेच सांगितलं जाणार आहे. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट या तीनही सोन्याचे दर काय आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे. पण प्रश्न आता असा आहे, गेल्या 2 दिवसापासून घसरण होत होती, पण आजची घसरण ही फार वेगळी आहे, जिचा विचारही कोणीही केला नव्हता. जे सोने विक्रेती करणारे जे विक्रेते आहे त्यांनीही कधीही असा विचार केला नव्हता. अर्थसंकल्प दरवेळी सादर होतो, पण यावेळी अर्थसंकल्प सादर झाल्यावर एवढी भावात उतार चढाव होईल कोणीच त्याचा विचार केला नव्हता. पण मग प्रश्न असा आहे की तुम्ही आता खरेदी करायचंय का? आता 2 दिवसापासून सोनं खाली पडत होतं, उद्या खाली पडणार का? लक्षात घ्या, 48 तासात सोनं हे तिसऱ्यांदा कमी झालेलं आहे. मग त्यामुळे तुम्ही लगेच गुंतवणूक करायची आहे का? पहा, परवा दिवशी कमी झालं होतं, काहींनी सोनं घेतलं, परत काल कमी झालं. मग ज्यांनी परवा घेतलं होतं ते काल नाराज झाली होती. आता ज्यांनी काल घेतलं की आजचे भाव पाहून परत नाराज होतील. मग त्यामुळे तुम्ही नेमकं काय करायचं? कारण की पहा, जर तुम्ही घाई केली तर तुमचं नुकसान होणार की उशीर केला तर फायदा होणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की आता लोक ज्यांनी गडबडमध्ये ज्यांनी जास्त भावमध्ये खरेदी केलं आणि आता भाव कमी झाल्यावर ते लोक आता कपाळाला हात लावून बसले आहेत. मग आता तुम्ही नेमकं किती दिवस वाट बघायचे? आता ही जी घसरण सुरू झालीये की कधीपर्यंत राहणार आहे? सरकारने अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या बाबतीत नेमका असा काय नियम लागू केला आहे? बजेटमध्ये केंद्र सरकार सोन्याच्या बाबतीत अशी कोणती तरतूद केली आहे की ज्यामुळे बाजारामध्ये इतका मोठा धमाका झाला? ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत हे जाणून घेऊया. पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदी कधी करायची हे नीट समजून घ्या. खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी चतुराई आहे. कारण आम्ही जवळपास हजारो तज्ज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी ही गुप्त माहिती मिळवली आहे. आजचा जो भाव आहे तो उद्या किती असेल, परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार की कमी होणार याची सर्व सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत. लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे 100% नुकसान होऊ शकते. त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही खात्री देतो. अनेक जाणकारांशी संवाद साधून आम्ही या काही महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्या समोर मांडत आहोत. भाव कमी झालाय म्हणून घाईघाईने दुकानात धावून खरेदी करू नका. तर तुम्ही काय करावे? आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होईल. कारण किमतीच तशा खाली आल्या आहेत. इतका मोठा बदल होईल असे कोणालाही वाटले नव्हते, पण हे प्रत्यक्षात घडले आहे. मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा? असे अजिबात करू नका. म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या.
सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत. आज चांदीचा नेमका भाव काय आहे, चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे, त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेट सोनं, ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी त्याचे महत्त्व आहे, त्यानंतर 22 कॅरेटचा दर, ज्याचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया. 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले जाते. आता मुख्य प्रश्न असा की या घसरलेल्या भावात खरेदी करावी की अजून थांबणे हिताचे ठरेल. आगामी काळात सोन्याच्या किमतीत काय हालचाली होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय आहे. हे कारण जर तुम्हाला उमजले तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही. तुम्ही स्वतःच किमतीचा अंदाज वर्तवू शकाल. सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही. त्यासाठीच आम्ही हजारो लोकांची संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. अर्थसंकल्प सादर झाला, पण त्याचा परिणाम काय होणार आहे सोन्याच्या भावावर? आजचे ताजे दर काय आहेत? तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी? ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. किमती कमी होणार असल्याचे आम्ही 15 दिवसांपूर्वीच सूचित केले होते, पण अनेकांना ते पटले नाही. काही लोकांनी घाईत खरेदी केली, तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोने घेतले. मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता रडत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला चांदीच्या ताजा दरांकडे वळूया, त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व इत्थंभूत माहिती आपण पाहणार आहोत. चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल. नाहीतर आम्हाला कमेंट करून सांगा. कारण कालपर्यंत जागतिक बाजारात जी चांदी 4 लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे. शेअर मार्केटप्रमाणेच चांदीचेही एक मार्केट असते, ज्याला MCX म्हणतात. त्या MCXमध्ये 48 तासांपूर्वी जो भाव 4 लाख रुपये होता तो आज दुकानात किती आहे ते ऐका. आता पहा, कालचा चांदीचा दर बघितला. आता पहा काल आणि आजमध्ये फरक तुम्हाला सांगतो. चांदीचा कालचा भाव होता 378 रुपये प्रति ग्रॅम होता. 378 प्रति ग्रॅम जर तुम्ही बघितला तर हा मुझे 1 किलो चांदीसाठी 3,78,000 रुपये मोजावे लागत होते. पण आजचा भाव तुम्ही पहा आणि तुम्ही जर खुश झाले नाही तर मग मला सांगा. आजचा चांदीचा भाव आहे 293 रुपये प्रति किलो. पहा, 293 आणि 378 म्हणजे फरक किती पडला? जवळपास तुम्ही बघू शकता 85,000 रुपयांनी चांदी घसरली आहे. पहा, हा विषय सोपा नाहीये की त्या भाव कधी चांदीचा पाडला नव्हता. पहा, चांदी 1,90,000 रुपये दिवाळीच्या दिवशी झाली होती आणि त्यानंतर ती नोव्हेंबर महिना संपेपर्यंत 1,50,000 आली होती. म्हणजे 50,000ची घसरण 15 दिवसात झाली होती. पण मात्र एका दिवसातच जवळपास 85,000 रुपयाची घसरण हा इतिहासच आहे. आता पण ही झाली घसरळ. पण आता मग ही घसरण कधीपर्यंत राहणार? मग तुम्ही आता खरेदी करायचं का? आता खरा मुद्दा तर अजून सोन्याचा सांगायचा आहे तुम्हाला. कारण की सोन्याचा जर तुम्ही भाव ऐकला तर तुम्ही जागेवर उडी माराल आणि आनंदाने नाचू लागाल. आता ज्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली त्यांचं प्रचंड अभिनंदन. कारण की जर आपण जानेवारी 2025चा जर विषय घेतला तर त्यावेळी चांदी होती मात्र 95 रुपये प्रति किलो. 95 रुपये जरी असती आणि आजचा जरी दर बघितला आपण घसरलेला तो 293 रुपये आहे. म्हणजे तुम्ही हिशोब करू शकता की साधारणपणे 3 पट तुमची वाढ झाली असती. आता हे झालं चांदीच्या बाबतीत. आता सोन्याच्या बाबतीत काय घडले? चांदीचे दागिने वापरणारे कमी असले तरी सोन्याचे वेड सर्वांनाच असते आणि सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठीच तुम्ही ही वाट पाहत आहात. तर आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अचूक भाव किती आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पण त्याआधी हे ध्यानात घ्या, भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहे, यात शंका नाही. आणि या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार हेही निश्चित आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की केवळ भाव बघून व्हिडिओ सोडून देऊ नका. जर तुम्ही घाईत आजच खरेदी केली तर कालच्या लोकांसारखीच चूक तुमच्याकडून होईल. भविष्यात दर पुन्हा खाली येणार की नाही हे समजल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला रडवू शकते. त्यामुळे असे करू नका. भाव पाहण्यापूर्वी त्याची महत्त्वाची कारणे अवघ्या 10 सेकंदात समजून घ्या. सोन्याचे भाव घसरण्याचे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती.
तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख पाहिला तर तुम्हाला दिसेल की अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झाला आहे. डॉलरच्या या मजबूतीमुळेच सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण झाली आहे. जो डॉलर काही काळापूर्वी 87 ते 88 रुपयांच्या दरम्यान होता तो आता 92 ते 93 रुपयांवर गेला आहे. जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होणे स्वाभाविक असते. या उलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचे वास्तव आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमती यांचा थेट संबंध असतो, ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणे गरजेचे आहे. सोन्याच्या भावाचा संदर्भ नेहमी इतर आर्थिक घडामोडींशी जोडलेला असतो आणि डॉलर हा त्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली आहे का? तुम्हाला यापूर्वी ही माहिती अवगत होती का? कमेंट करून नक्की सांगा. आता मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव नेमके किती असतील ही माहिती आम्ही लगेच देत आहोत. आणि त्यानंतर तुम्ही काय भूमिका घ्यावी, खरेदी करावी की वाट पाहावी, अजून किती दिवस ही घसरण टिकेल, या सर्व महत्त्वपूर्ण माहितीला आपण आता सुरुवात करत आहोत. आता वळूयात सोन्याच्या भावाकडे. आता सोन्याच्या भावाची घसरण झाली आहे ती पाहून तुम्हाला आनंदाचा धक्का बसेल. गेल्या 48 तासामध्ये जी सोन्याची घसरण झाली त्याने इतिहास बनवला. परवा दिवशीचा 18 कॅरेटचा सोन्याचा भाव होता 1,36,000 रुपये. 1,36,000 रुपयाने 18 कॅरेट सोनं विकलं जात होतं. काल भाव झाला होता 1,30,200 रुपये. म्हणजे परवा दिवशी आणि कालमध्ये फरक झाला होता 6,000 रुपयाचा. आणि आजचा भाव ऐकल्यानंतर तुम्ही आणखीन आनंदित व्हाल. आजचा भाव 18 कॅरेटचा आहे 1,23,610 रुपये. म्हणजेच कालच्या आणि आजच्या भावामध्ये 6,000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे 72 तासात सोनं 18 कॅरेटचं जवळपास 12 ते 13,000 रुपयाने कमी झालं आहे. आता बोलूयात 24 कॅरेट सोन्याकडे. आता लोक बऱ्याचशा वेळा 24 कॅरेटचाच भाव लक्षात ठेवतात. 24 कॅरेटचा भाव परवा दिवशी म्हणजेच 30 जानेवारीला होता 1,77,700 रुपये आणि तो 31 जानेवारीला झाला 1,69,800 रुपये. म्हणजे जवळपास 8,000 रुपयाचा फरक कालच पडला होता. घसरण 8,000 रुपयाची झाली होती आणि पुन्हा एकदा आज झाली पुन्हा 8,000 रुपयाची घसरण आणि आज 24 कॅरेटचा भाव झालाय 1,61,300 रुपये प्रति तोळा. म्हणजे 72 तासामध्ये जे सोनं आहे तर ते जवळपास 17,000 रुपयाने कमी झालेलं आहे. आता मुख्य मुद्दा आहे 22 कॅरेटचा. 22 कॅरेटचा भाव परवा दिवशी म्हणजे 30 जानेवारीला होता 22 कॅरेटचा भाव 1,61,000 रुपये. 31 जानेवारीला झाला 1,54,000 रुपये. म्हणजे जवळपास 7,000 रुपयाने कमी झालं. तर आजचा भाव हा अतिशय धक्कादायक आहे. आज आहे 1,46,740 रुपये. म्हणजेच जर आपण 72 तासातली 22 कॅरेटची घसरण जर बघितली तर ती देखील 16,000 ते 17,000 रुपयाची आहे. तर अशा प्रकारे सोन्याच्या भावामध्ये फरक पडलेला आहे. आता तुमचं काय मत आहे? नक्की तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे भाव योग्य आहेत का? तुम्ही आता घेणार की थांबणार? कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.